नमस्कार, मी डॉक्टर राहुल गागरे, रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट, आर्थ्रोस्कोपी आणि स्पोर्ट्स मेडिसिन सर्जन, मेडिकवर हॉस्पिटल पुणे येथे कार्यरत आहे. आता आपण थोडक्यामध्ये गुडघ्यातील एसीएल लिगामेंटच्या संदर्भातली माहिती बघूयात. तर सगळ्यात पहिला प्रश्न हा निर्माण होतो की एसीएल म्हणजे काय. तर एसीएल लिगामेंट हे गुडघ्याच्या महत्वाच्या 4 लिगामेंट्स पैकी एक लिगामेंट आहे, जे गुडघ्याच्या आतमध्ये असतं. गुडघ्यामध्ये प्रामुख्याने 2 लिगामेंट्स गुडघ्याच्या बाहेरनं असतात आणि गुडघ्याच्या आतमध्ये 2 लिगामेंट्स असतात. त्या 2 लिगामेंट्स पैकी एसीएल हे लिगामेंट आहे, जे आपल्या मांडीच्या हाडाला नडगीच्या हाडासोबत जोडण्याचं महत्वाचं काम करतं. आणि दुसरं म्हणजे त्याचं जे सगळ्यात महत्वाचं काम आहे ते म्हणजे त्या गुडघ्याला स्टॅबिलिटी देणे, जेणेकरून ते मांडीचं हाड खालच्या नडगीच्या हाडावरती चालत असताना पुढे किंवा मागे सरकू नये. आणि दुसरं महत्वाचं काम म्हणजे रोटेशनल स्टॅबिलिटी देणे. रोटेशनल स्टॅबिलिटी म्हणजे ज्यावेळेस आपण चालत असतो त्या गुडघ्याचं चालत असताना वरचं हाड मांडीच्या हाडाचं आणि खालच्या हाडाचं एकमेकांच्या संदर्भात असलेलं जे काही आर्टिक्युलेशन आहे ते चालताना एकमेकांवरती ते हाडं गोलाकार पद्धतीने एका लिमिटच्या बाहेर पर्यंत फिरू नये, अशी 2 प्रमुख महत्वाचे त्याचे जे काही युजेस आहेत. आता एसीएल फाटण्याची बऱ्याच वेळा लक्षणं किंवा बऱ्याच वेळेला एपिसोड्स असे असतात की आपल्याला ते लक्षात येत नाही. म्हणजे एसीएल तुटण्याकरता खूप मोठ्या प्रकारचा ऍक्सिडेंट होऊन आपल्याला इजा झाली पाहिजे गुडघ्याला, असं नाही. तर एसीएल फाटणे कधी पॉसिबल आहे किंवा कधी प्रामुख्याने किंवा फार वेळा होतं ते म्हणजे अचानकपणे चालता चालता दिशा बदलणे किंवा पळता पळता मध्येच आपण एखाद्या सरळ चालायच्या ऐवजी एकदम सडनली दिशा बदलली तरी एसीएल फाटू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे स्पोर्ट्समध्ये ही इंजुरी खूप कॉमन आहे, ज्याच्यामध्ये आपण ज्यावेळेस अति धावण्याचे, वेगाने धावण्याचे जे स्पोर्ट्स आहेत त्याच्यामध्ये किंवा उडी मारण्याचे स्पोर्ट्स आहेत, जसं की फुटबॉल असेल, हॉकी असेल, याच्यामध्ये जर आपण उडी मारताना सडनली वरून खाली उडी मारत असताना त्याचं लँडिंग पायावरचं जर व्यवस्थितरित्या नाही झालं तर या काही कारणांमुळे आपल्याला ही गोष्ट बघायला मिळते. एसीएल फाटण्याची 4 महत्वाची लक्षणं आहेत. ज्या वेळेस एसीएलला इजा होते किंवा ज्या वेळेस ते तुटतं त्यावेळेस आपल्याला कदाचित पॉप असा साऊंड आपल्या गुडघ्यामध्ये जाणवू शकतो किंवा ऐकायलाही येऊ शकतो. दुसरं म्हणजे आपल्याला ह्या पद्धतीची जर इंजुरी झाली तर एकदम तीव्र वेगाने आपल्या गुडघ्यामध्ये सूज निर्माण होते. तिसरं म्हणजे अति जास्त प्रमाणामध्ये आपल्याला दुखणं चालू होतं. आणि चौथं महत्वाचं लक्षण म्हणजे की तुम्हाला तुमच्या गुडघ्याची जी हालचाल म्हणजे सरळ किंवा त्याला मुडपण्याची जी रेंज आहे ती रेंज तुमची कमी होते किंवा ती रेंज करत असताना तुम्हाला दुखणं होतं. अशी 4 प्रमुख याची लक्षणं आहेत. आता एसीएल फाटण्याचं निदान करण्याचं 2 पद्धती आहेत. 2 पद्धती किंवा 2 प्रकारे आपल्याला ते निदान कन्फर्म करता येतं. सगळ्यात पहिलं म्हणजे ज्याला आपण डॉक्टर क्लिनिकल एक्झामिनेशन म्हणजे त्या रुग्णाची तपासणी करतो. तपासणी म्हणजे काय की काही टेस्ट आपण त्या रुग्णाच्या गुडघ्यावरती करतो, ज्याच्यामध्ये महत्वाचे अँटेरियर ड्रॉवर आणि लॅकमन्स टेस्ट म्हणून आहे, ज्याच्यामध्ये आपण गुडघ्याची हालचाल म्हणजे नडगीचं हाड वरच्या मांडीच्या हाडावरती वर खाली किती हालतंय आणि त्याची तीव्रता किती आहे त्याच्यावरनं एक साधारणतः आपल्याला अंदाज येऊ शकतो की याला एसीएल फाटलेलं असू शकतं. दुसरं म्हणजे जी मी आता 4 प्रमुख लक्षणं सांगितली ती म्हणजे पॉप, सूज, हालचाल कमी होणे आणि आपल्याला अति तीव्र प्रकारच्या वेदना होणे, हे क्लिनिकल फाइंडिंग असू शकतं. हे क्लिनिकल फाइंडिंग केल्यानंतर आपल्याला जर या संदर्भातील डाऊट असेल की आपल्याला एसीएल आलाय तर त्याच्या पुढची स्टेप म्हणजे तो एसीएल फाटला आहे का नाही हे आपल्याला कन्फर्म करण्यासाठी याचा MRI करून घ्यावा लागतो आणि एक एक्सरे करून घ्यावा लागतो. एक्सरे करण्याचं कारण एवढंच आहे की एक्सरे मध्ये जर काही फ्रॅक्चर पण असेल त्या दोरीच्या सोबत किंवा एसीएल लिगामेंट सोबत तर ते एक्सरे मध्ये दिसू शकतं. आणि MRI करण्याचं कारण असं आहे की एसीएल किंवा कुठलंही लिगामेंट गुडघ्यातलं हा एक सॉफ्ट पार्ट आहे. सॉफ्ट पार्ट म्हणजे मांसाचा बनलेला पार्ट आहे, ना की हाडाचा बनलेला. त्यामुळं MRI ही एक अशी टेक्नॉलॉजी आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला हाडांसोबत या स्नायूंची आपल्याला इमेजिंग करता येते आणि त्याच्यातनं आपल्याला निष्पन्न करता येतं की एसीएल तुटलेला आहे का नाही.
ACL ची ट्रीटमेंट काय, तर ACL ची ट्रीटमेंट करण्याच्या बाबतीत एक दोन थॉट्स आपल्याला महत्वाचे लक्षात घेणं गरजेचं आहे की आपला ज्या रुग्णामध्ये ही लिगामेंट टियर झालेली आहे, सर्वप्रथम त्याचं वय किती आहे, दुसरी गोष्ट म्हणजे त्या माणसाच्या आयुष्यामध्ये कार्य काय करायचं आहे किंवा त्यांची त्या फिजिकली ऍक्टिव्हिटीचं एक्सपेक्टेशन किती आहे, या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. जर कमी वयामध्ये जर ACL टियर झाला असेल तर निश्चितपणाने कमी वय असल्या कारणाने ACLच्या वरची ट्रीटमेंट, जर तो पूर्णतः तुटला असेल तर त्याला नव्याने लिगामेंट तयार करून आपल्याला ते बसवणे हे महत्वाचं आहे. कारण ACL लिगामेंट ही अशी गोष्ट आहे की जी जनरली हील होत नाही, म्हणजे स्वतःची स्वतः भरून येत नाही. त्याला त्याचा प्रवाहाचा जो पुरवठा आहे तो कमी असल्या कारणाने शक्यतो ACL भरून येत नाही. त्यामुळे आपण जर ह्या ट्रीटमेंटची विभागणी केली तर आपण आपल्या गरजेनुसार ह्याची ट्रीटमेंटची विभागणी केलेली आहे. ती म्हणजे जर आपण एखादं हाऊसवाईफ असेल किंवा आपलं कमी प्रमाणामध्ये फिजिकल एक्झर्शनचं काम त्या पायावरती येणार असेल तर निश्चितपणाने आपण याला कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंट प्रोटोकॉल म्हणजे रिहॅबिलिटेशन फिजिओथेरपी प्रोटोकॉलच्या माध्यमातून आपण याची ट्रीटमेंट करू शकतो. तर ह्या ट्रीटमेंटच्या अंतर्गत आपल्याला काय करावं लागतं, तर त्याच्यामध्ये एक एक्सटेन्सिव्ह रिहॅबिलिटेशन फिजिओथेरपी प्रोग्राम असतो, ज्याच्यामध्ये आपण गुडघ्याच्या आजूबाजूला जे काही स्नायू आहेत त्या स्नायूंना आपण मजबूत करून त्या गुडघ्याची स्टॅबिलिटी आपण कशी ACL कमी असलेला किंवा ACL ज्याच्या गुडघ्यामध्ये नाहीये तर त्याच्या गुडघ्यामध्ये आपण ती स्टॅबिलिटी आजूबाजूच्या स्नायूंना मजबूत करून आपण त्या गुडघ्याची स्टॅबिलिटी वाढवण्याचा प्रयत्न करतो. हा एक एक्सटेन्सिव्ह रिहॅबिलिटेशन प्रोग्राम असतो ज्याच्यामध्ये आपण किमान 3 महिने तरी त्या गुडघ्याच्या संदर्भात लागणारे किंवा आजूबाजूच्या गुडघ्याच्या स्नायूंना मजबूत, मांडीचे स्नायू असतील, पायाचे स्नायू असतील, त्यांना मजबूत करण्याचा आपण त्याच्यामध्ये एक प्रॉपर प्रोग्राम करतो. हे झालं नॉन कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंट. मग दुसरं आहे सर्जिकल मॅनेजमेंट. मग सर्जिकल मॅनेजमेंट कुणामध्ये करायला हवी, तर सर्जिकल मॅनेजमेंट ही त्या लोकांसाठी महत्वाची आहे की जे प्रोफेशनल स्पोर्ट्स खेळतात, रिक्रिएशनल स्पोर्ट्स खेळतात, की ज्यांना पळणं, धावणं हे निश्चितपणाने त्या स्पोर्ट्सच्या दृष्टिकोनातून अत्यंत गरजेचं आणि महत्वाचं आहे. किंवा काही लोक ज्यांचं फील्डवरती काम आहे, जे फील्डवरती काम करून ज्यांना चालणं फिरणं खूप जास्त प्रमाणावरती पायांचा किंवा गुडघ्यांचा वापर करणे गरजेचं आहे, अशा लोकांमध्ये ACL रिकन्स्ट्रक्शन म्हणजेच त्या गुडघ्यामधील तुटलेली ACL ची जी दोरी आहे ती काढून त्याच्या जाग्यावरती दुर्बिणीच्या माध्यमातून शस्त्रक्रिया करून नव्याने ACL रिकन्स्ट्रक्शन साठी जी लागणारी दोरी आहे ती दोरी आपण त्या जागेवरती टाकतो. आता ह्या संदर्भामध्ये ACL रिकन्स्ट्रक्शन करण्याचे अनेक प्रकार आहेत. तो एक ऑल टुगेदर वेगळा टॉपिक आहे ज्याच्यावरती आपल्याला व्हिडिओ आपण निश्चितच, जर या व्हिडिओच्या माध्यमातून कमेंट्स मधून जर आपल्याला वाटलं तर आपण खाली दिलेल्या बॉक्समध्ये कमेंट पास करावेत, कमेंट लिहावेत की आपल्याला त्याच्या बाबतीत जाणून घ्यायचं आहे. तर निश्चितपणाने त्याच्यावरचाही एक असाच एज्युकेशनल आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आपण तुमच्यासाठी बनवून पुन्हा आपण याच प्लॅटफॉर्मवरती आपल्या सेवेसाठी हजर होऊ. या व्हिडिओच्या माध्यमातून निश्चितपणाने आपल्याला आतापर्यंत ACL रिकन्स्ट्रक्शन किंवा त्याचे तुटण्याच्या बाबतीतले लक्षणं किंवा त्याची ट्रीटमेंट कशी करावी याच्या बाबतीत आपल्याला इन्फॉर्मेशन बऱ्यापैकी मिळाली असेल अशी आशा करतो. आणि हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.